मुंबईत अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडलेली होती। मात्र तब्बल 45 मिनिटांनंतर वाहतूक सुरू झाली आहे। धीम्या डाऊन मार्गावरील वाहतूक माटुंग्यापासून आता जलद मार्गावर वळवण्यात आली आहे। दुसरीकडे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली होती। त्याच्या दुरुस्तीसाठी ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजच्या समोर ठाणे रेल्वे स्थानकासमोर सध्या युद्ध पातळीवरती दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे अजून काही तासांनी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावरती येईल, कारण आता वाहतूक वळवण्यात आली आहे। त्यामुळे स्लो आणि फास्ट ट्रेन सध्या काही प्रमाणात उशिराने धावतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दुरुस्तीच्या कामामुळे आणि वाहतूक वळवल्याने मध्य रेल्वेची गती आता काहीशी मंदावली आहे। आणि या संबंधी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी। अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालेले आहे आणि अनेक गाड्या ज्या आहेत ते उशिरा धावत आहेत। परिणामी मुंबईकरांना उशिरा घरी जावं लागतंय। आपल्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला आहेत। सर, सध्या काय परिस्थिती आहे रेल्वे गाड्यांची? सध्या ज्या ट्रान्स हार्बर आणि हार्बर लाईनच्या गाड्या होत्या त्या नॉर्मली चालू आहेत। फक्त स्लो लाईनच्या ज्या गाड्या होत्या आपल्या CST पासून कल्याणपर्यंत जाणाऱ्या त्या गाड्यांमध्ये अडचण चालू आहे। ठाणे आणि मुलुंडच्या मध्ये एक ओएचीचा जे फेल्युअर होतं त्या फेल्युअर असलेल्यामुळे तिथला एक ओएचीचा खांब वाकला होता। त्या फेल्युअरमुळे आपल्या स्लो लाईनच्या गाड्या आहेत त्या अफेक्ट झालेल्या आहेत आणि आपण त्यांच्याच प्रवाशांच्या सोयीकरिता फास्ट लाईनवरनं पण स्लो गाड्या आपण सगळ्या चालवतो आहेत आणि मेल एक्सप्रेस ट्रेन पण आपण थोड्याशा डिटेन केलेल्या आहेत आणि हे साधारणपणे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे सगळं नॉर्मलाइज होईल असा आपला प्रयत्न चालू आहे। त्याच्यासाठी रोड क्रेन सुद्धा